वाल्मिकी या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आज भाजपच्या महापौर पदाचा उमेदवारावरती शिक्कामोर्तब होणार आहे। तर मंत्री गिरीश महाजन भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेणार आहेत आणि याच बैठकीमध्ये महापौर आणि उपमहापौर नावाची देखील घोषणा होणार आहे। भाजपकडून हिमगौरी आडके, दीपाली गीते, दीपाली कुलकर्णी यांच्याकडून महापौर पदासाठी लॉबिंग हे सुरू आहे। तर भाजप ऐनवेळी दुसरं नाव पुढे करून धक्कातंत्राचा वापर करणार का याकडे देखील लक्ष असणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, महापौर पदासाठी नाशिकमध्ये नेमकी कोणती नावं आघाडीवरती आहेत, कशा पद्धतीने तयारी केली जाते? नाशिक महानगरपालिकेच्या 122 जागा आहेत, त्यापैकी 72 जागा घेत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे आणि भाजपचाच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर बसणार हे निश्चित झालेलं आहे। आता यामधली जी नावं आहे, हिमगौरी आडके ह्या प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत। त्यांनी आधी स्थायी समिती सभापती पद देखील भूषवलेलं आहे आणि राजकीय घराण्याचा त्यांना वारसा लाभलेला आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब हा होऊ शकतो अशी सध्या शक्यता आहे। मात्र दीपाली गीते ज्या माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर देखील सध्या चर्चा सुरू आहे। दीपाली कुलकर्णी ह्या याआधी मनसेमध्ये नगरसेविका होत्या आणि भाजपकडून दुसऱ्यांदा म्हणजे एकूण त्यांची तिसरी टर्म आहे, त्या डॉक्टर आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर देखील चर्चा ही सुरू आहे। परंतु जर प्रबळ दावेदार म्हटलं तर हिमगौरी आडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी सध्या शक्यता व्यक्त केली जाते। अर्थातच महाजनांच्या या बैठकीमध्ये कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात। मंत्री पंकजा मुंडेंच्या